रामकृष्ण हरी माऊली. आजचा आपला टॉपिक आहे व्याप्ती विमर्श. खूप सोपा टॉपिक आहे सर. गेल्या लेक्चर मध्ये सर व्याप्तीची मला झलक सांगितली होती. तीच व्याप्ती शिकायची आहे का? हो, आपल्याला तीच व्याप्ती शिकायची आहे सर. मी गेल्या लेक्चर मधल्या डेफिनेशन मला लई जोरात समजल्या. त्याचं पहिल्या लेक्चर मध्ये गेलो. पहिल्या लेक्चर मधलं बी सर पर्वतावरचं एक्झाम्पल मधल्या 3 गोष्टी देखील मी सगळं लक्षात ठेवून आलोय. अनुमानाची सर लक्षणं, परिभाषा, सर निरुक्ती पाठ करून आलोय सर. आजच्या लेक्चर मध्ये मला काय शिकायचंय? आजच्या लेक्चर मध्ये तुला शिकायचंय व्याप्ती विमर्श म्हणजे काय. खूप सोपं आहे, खूप बेसिक आहे. बर सर, सांगा मला व्याप्ती विमर्श. सर दुसऱ्या लेक्चर मध्ये तर तुम्ही मला झलक सांगितली होती व्याप्तीची, तीच आहे का हो सर? हीच आहे व्याप्ती विमर्श. सर व्याप्ती विमर्श म्हणजे काय? खूप सोपा टॉपिक आहे व्याप्ती विमर्श, खूप सोपा आहे. बघ, मी तुला व्याप्ती काय सांगितली होती? हेतू व साध्य यांच्यामधला जी संबंध आहे त्यालाच काय म्हणायचं? व्याप्ती म्हणायचं. सर काय हो, तुम्ही मला गेल्या लेक्चर मध्ये काय सांगितलं होतं? हेतू आणि साध्यामधला जर संबंध म्हणला सर त्याला काय म्हणायचं? व्याप्ती असं म्हणायचं. बर सर, इथं श्लोक दिलेला आहे का? हो, खूप सोपा श्लोक आहे व्याप्तीचा. बघ, सर्वात महत्वाचा श्लोक आहे बरं का व्याप्तीचा, लक्षात घे. बर सर, व्याप्ती विमर्शेचा श्लोक काय? बघ, हेतू साध्ययोः अविनाभाव संबंध, अविनाभाव संबंध, हेतू साध्ययोः अविनाभाव संबंध व्याप्ती. खूप बेसिक श्लोक आहे, सोपा श्लोक आहे. बघ काय म्हणलेला आहे व्याप्ती ही? हेतू साध्ययोः अविनाभाव संबंध व्याप्ती. खूप सोपा श्लोक आहे. बघ या श्लोकामध्ये काय म्हणलेलं आहे? सर लाईन वडू का? वड, लाईन वड, कच 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 वडली. काय म्हणलेलं आहे सर? हेतू साध्ययोः अविनाभाव संबंध म्हणजे काय? हेतू आणि साध्य, धूर आणि सर अग्नी, धूर आणि अग्नी यांच्यामधला जी संबंध आहे, यांच्यामधलं सर जी रिलेशन आहे, यांच्यामधलं सर जी रिलेशन आहे ह्यालाच काय म्हणायचं? व्याप्ती. व्याप्तीचा एक बेसिक अर्थ लक्षात ठेवतो सर. हेतू किंवा साध्यामधला अविनाभाव संबंध. अविनाभाव संबंध म्हणजे जे बंधन तो खतरा बंधन आहे, फेविक्विक का बंधन आहे सर. ही जी बंधन आहे ही अविनाभाव जी संबंध आहे ती खूप खूप रक्ताचा बॉन्ड आहे हेतू आणि साध्य मधला. सर लय जोरात समजलं मला. चल पुढे सर, मराठीतून खाली लिहितो. हेतू व साध्य यांच्यातील, हेतू आणि साध्य यांच्यातील सर कसा आहे सर? अविनाभाव संबंध, अविनाभाव संबंध, अविनाभाव संबंधाला काय म्हणतात सर? व्याप्ती. व्याप्ती म्हणतात, व्याप्ती म्हणतात. सिंपल आहे, काहीच नाही. हेतू आणि साध्यामधला जी संबंध आहे त्याला व्याप्ती म्हणायचं. सर पर्वतावरचा धूर, धूर आणि अग्नी यांच्यामधलं असलेलं रिलेशन त्यालाच काय म्हणायचं सर? व्याप्ती म्हणायचं. सर इतकं क्लिअर झालं. बर सर, व्याप्तीमध्ये अजून काय सांगितलं होतं मला? सर व्याप्य आणि व्यापक नावाची गोष्ट सांगितलं होतं. बघ, व्याप्य व व्यापकामधला संबंध म्हणजे देखील व्याप्ती. म्हणजे काय सर? जसं एक लक्षात घे, हेतूला मी काय लक्षात ठेव म्हणलं होतं तुला? हेतूला व्याप्य म्हण आणि साध्याला व्यापक म्हण. मला प्रश्न विचारू की कसं म्हणायचं? फक्त एकच लक्षात ठेवायचं की हेतूला काय म्हणायचं सर? हेतूला आपल्याला काय म्हणायचंय? व्याप्य म्हणायचंय आणि अग्नीला सर व्यापक म्हणायचे. का म्हणायचे? बघ, तुझं नाव काय? राम आहे, पण तुला घरी काय म्हणतात? दादा म्हणतात. तुला दादा बी म्हणतात आणि राम बी म्हणतात. तशाच पद्धतीनं हेतूला तू काय म्हणायचं? व्याप्य म्हणायचं. आणि व्यापक कशाला म्हणायचं? व्यापक म्हणजे खूप पसरलेली काय सर? अग्नी आहे पर्वतावर, ही लक्षात घ्यायचं. बरं सर, 2 टर्म्स मला कुठल्या सांगितल्या तुम्ही? पहिली टर्म सांगितली सर व्याप्य. व्याप्य म्हणजे काय सर? कमी पसरलेला, कमी स्प्रेड झालेला. सर कमी पसरलेला त्याला काय म्हणलं सर मी? व्याप्य. सर उदाहरणात सांगू का? पर्वतावरील धूम, ही लक्षात ठेवलं सर. सर दुसरी गोष्ट लक्षात काय ठेव म्हणलं तुम्ही? व्यापक.
मग सर ह्या व्याप्याला मी सर ह्या व्याप्याला सर मी हेतू म्हणू का? हो, त्या व्याप्याला तू हेतू म्हण. सर व्यापकाला साध्य म्हणू का? हो, साध्य म्हण. सर मला माझं नाव राम आहे सर, मला घरी गेल्यानंतर काय म्हणतात सर? दादा म्हणतात. मला कशी झाली सर? 2 नावं झाले. त्याच पद्धतीनं व्याप्याला हेतू बी म्हण किंवा व्यापकाला साध्य म्हण, एकच कार्यक्रम आहे. कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. व्याप्य काय, हेतू काय, व्यापक काय, काहीच कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. ह्याच पॅटर्नमध्ये गोष्टी लक्षात ठेवायच्या. बर सर व्यापक म्हणजे काय? सर जास्त पसरलेला. सर जास्त पसरलेला. जास्त पसरला. आपलं तू म्हणशील आपला गावंढळ शब्द पसरलेला म्हणजे सर झोपलेला म्हणशील. नाही, जास्त पसरलेला म्हणजे जास्त स्प्रेड झालेला. सर उदाहरणात काय सर? अग्नी म्हणजे पर्वतावरील धूम आणि त्याच पर्वतावरील जी अग्नी आहे त्याला काय म्हणले सर? व्यापक. व्यापकाला साध्य देखील म्हणतात. बर सर व्याप्तीचे 2 टर्मिनॉलॉजी मला क्लिअर झाल्या. सर अविनाभाव संबंध म्हणजे कसं असते? ये बंधन खूप हमारा स्ट्रॉंग है, ये बॉन्ड हमारा बहुत स्ट्रॉंग है, त्यालाच काय म्हणायचं सर? अविनाभाव संबंध म्हणायचं. सर व्याप्तीची मला श्लोक समजला. हेतू साध्ययोः अविनाभाव संबंध व्याप्ती. हेतू व साध्य यांच्यातील अविनाभाव संबंधाला व्याप्ती असं म्हणतात. सर दोन बेसिक टर्म समजल्या. व्याप्य काय सर? व्यापक काय? बर सर व्याप्तीचे टाइप्स पडलेले बघायला भेटतात का? हो, व्याप्तीचे 2 प्रकार पडतात. बर सर पुढचा पॉइंट काय माझा? सर पुढचा पॉइंट कुठला आहे? टाइप्स. सर पहिला प्रकार कुठला आहे? टाइप्स मध्ये 2 कार्य करतात. 2 म्हणजे काय सर? एक आहे सर व्याप्तीचे 2 प्रकार पडतात. व्याप्तीचे 2 प्रकार पडतात. सर पहिली आहे सर अन्वय व्याप्ती. खूप सोपं आहे. आणि सर दुसरा आहे सर व्यतिरेक व्याप्ती. व्यतिरेक व्याप्ती. बर सर मला काय काय समजलं? सर मला काय काय समजलं? हेतू साध्यामधला अविनाभाव संबंध व्याप्ती आहे. हेतू व साध्य यांच्यातील अविनाभाव संबंध व्याप्ती आहे. व्याप्य काय? व्यापक काय? पुढचा पॉइंट काय सर? पुढचा पॉइंट काय? टाइप्स मध्ये सर अन्वय व्याप्ती आणि व्यतिरेक व्याप्ती. सर अन्वय व्याप्ती म्हणजे काय? सर व्यतिरेक व्याप्ती म्हणजे काय? सांगतो. चल पुढचा आपला पॉइंट तीच आहे की बाबा अन्वय व्याप्ती म्हणजे काय? अन्वय व्याप्ती खूप सोपं आहे बघ. ह्याच पॅटर्न मध्ये लक्षात ठेव. परीक्षेत आलं ह्याच पॅटर्न मध्ये लिह. बर सर अन्वय व्याप्ती म्हणजे काय? आता हो की हेतू आणि साध्य आहे. सर गोष्टी त्याच्यावरच फिरणार आहेत. हेतू आणि जी साध्य आहे यांच्यामधला जी अविनाभाव संबंध जर होकारात्मक असेल, जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला काय म्हणायचं? अन्वय व्याप्ती. म्हणजे काय? हेतू आणि साध्यामधला जी संबंध आहे, सोप्या भाषेत हेतू आणि साध्य म्हणजे काय? धूर आणि अग्नीमधला संबंध, त्यालाच व्याप्ती म्हणलं. आणि धूर आणि अग्नीमधला संबंध जर पॉझिटिव्ह आहे म्हणजे जेथे धूम असते तेथे अग्नी आहे असं जर म्हणलं, म्हणजे जिथं धूर आहे सर तिथं अग्नी आहे, झालं पॉझिटिव्ह वाक्य. त्याला काय म्हणायचं? अन्वय व्याप्ती. सर अन्वय व्याप्ती म्हणजे काय? हेतू व साध्य, आता यांच्यातलं रिलेशन तर असणार, व्याप्ती म्हणजे रिलेशन, पण अन्वयचा अर्थ काय? हेतू व साध्य यांच्यातील होकारात्मक संबंध तर आहे. कुछ तो बात है सर. यांच्यातील होकारात्मक संबंध, पॉझिटिव्ह संबंध, होकारात्मक संबंध, याला काय म्हणायचं सर? हेतू व साध्य यांच्यातील होकारात्मक संबंधाला काय म्हणायचं सर? अन्वय व्याप्ती म्हणतात. सर काय म्हणतात? अन्वय व्याप्ती. सिंपल आहे, लक्षातच ठेवायचं. अन्वय व्याप्ती म्हणतात. बघा सर किती सोपं आहे वही. बघ याचं उदाहरण मी तुला सांगितलं. उदाहरण पॉझिटिव्ह म्हणजे जेथे धूम आहे तिथे अग्नी आहे. म्हणजे सर काय? जेथे धूम असते तेथे अग्नी असते. इतकं सोपं होतं का हो सर? हो, अग्नी असते. सर जेथे धूम असते तेथे अग्नी असते. सर इतकं सोपं होतं का? हो, इतकं सोपं होतं. सर मला कॉलेजमध्ये बी असं शिकवलं नाही हो. बघ म्हणून तर मी तुला इथे शिकवायला की जेथे धूम आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे, की धूम आहे बुवा अग्नी बी आहे.
धूम आहे बुवा, अग्नी बी आहे, त्याला काय म्हणलं सर? अन्वय व्याप्ती. सर ह्याच्याच ऑपोजिट कुठली आहे? व्यतिरिक व्याप्ती. व्यतिरिक व्याप्ती ह्याच्याच काय ऑपोजिट आहे. म्हणजे इथं काय म्हणलंय? हेतून साध्य यांच्यातील होकारात्मक संबंध, तिथं काय म्हणायचं? नकारात्मक संबंध. बर सर दुसऱ्या व्याप्तीचा टाइप्स कुठला आहे हो? व्यतिरेक व्याप्ती. सर व्यतिरेक व्याप्ती खूप सोपी आहे. सर व्यतिरेक व्याप्ती म्हणजे काय हो सर? हेतू व साध्य यांच्यातील नकारात्मक संबंध. हेतू व साध्य सर म्हणजे यांच्यातील, सिंपल आहे, त्याच पॅटर्न मध्ये चल, पुस्तकात सिंपल गोष्टी दिलेल्या नाहीत. नकारात्मक संबंधाला, नकारात्मक संबंधाला, नकारात्मक जी संबंध आहे, नकारात्मक जी संबंध आहे सर, नकारात्मक संबंधाला व्यतिरेक व्याप्ती म्हणतात. व्यतिरेक व्याप्ती म्हणतात. म्हणजे काय हो सर? बघ म्हणजे आपण काय म्हणलं, जिथं जर पॉझिटिव्ह सेन्स आला, होकारात्मक जर संबंध आला तर अन्वय व्याप्ती, सर नकारात्मक संबंध आला तर व्यतिरेक व्याप्ती. नकारात्मक संबंध म्हणजे काय? जिथे धूम नाही तिथं अग्नी बी नाही, जिथे साध्याचा अभाव आहे तिथं, जिथे हेतूचा अभाव आहे तिथे साध्याचा अभाव आहे. म्हणजे जिथे साध्याचा म्हणजे काय? ही गोष्ट नाही तर ही पण गोष्ट नाही. मैं हूं तो वो है, वो नहीं हूं तो मैं भी नहीं हूं. सिंपल आहे. मैं हूं तो ये है, मैं नहीं हूं तो ये भी नहीं है. म्हणजे मी नाही तर ही पण नाही. इतकं सोपं होतं का सर? हो इतकं सोपं होतं. व्यतिरिक व्याप्तीमध्ये सर व्यतिरिकचा अर्थ काय होतो सर? व्यतिरेकाचा अर्थच अभाव होतो. व्यतिरेकाचा अर्थ अभाव. अभाव म्हणजे काय? नॉन एक्झिस्टन्स. अभाव होतो, अभाव होतो. अभाव म्हणजे कशाचा सर? बघ अभाव होतो. अभाव कशाचा? म्हणजे जेथे साध्याचा अभाव असतो, जेथे साध्याचा अभाव असतो, साध्याचा अभाव असतो, अभाव असतो तेथे हेतूचा देखील अभाव, हेतूचाही अभाव असतो. इतकं सोपं होतं का हो सर? अभाव असतो. आता मग काही जणाला अभावचा अर्थच माहित नसते. अभावचा अर्थ म्हणजे काय? एक अशी काही गोष्ट की जी प्रेझेन्सच नाही लिव्हिंग वर्ल्ड मध्ये. म्हणजे ह्या सृष्टी तलावर ऑब्सेन्स आहे. ऑब्सेन्स आहे म्हणजे त्याला काय म्हणायचं सर? अभाव. सर म्हणजे भूत ह्या पृथ्वी तलावर काय? ऑब्सेंट आहे. ऑब्सेन्सलाच काय म्हणायचं? अभाव आहे असं म्हणायचं. सर ऑब्सेन्सलाच काय म्हणायचं? अभाव आहे असं म्हणायचं. सिंपल लक्षात घे. मी काय म्हणाला? जिथे साध्याचा अभाव आहे तेथे हेतूचाही अभाव असतो. व्यतिरेकाचा अर्थच अभाव आहे. म्हणजे काय? हेतून साध्य म्हणजे नकारात्मक संबंध. तर उदाहरण द्या ना मला. सिंपल बघ लक्षात घे. जेथे धूम नसतो तेथे अग्नी नसते. तीच एक्झाम्पल आहे. जेथे धूम नसतो तेथे अग्नी सुद्धा नसते. म्हणजे अभावच आहे ना, अग्नी सुद्धा नसते. सिंपल आहे. बघ सर मला टाइप्स पण क्लिअर झाले. अन्वय व्याप्ती आणि व्यतिरिक व्याप्तीमध्ये नकारात्मक संबंध कसा आहे की बाबा जिथं धूर बी नाही अग्नी बी नाही, म्हणजे दोन्ही बी गोष्टी प्रेझेंट नाहीत, प्रेझेन्स नाहीत. म्हणून इथं काय म्हणलं? जिथे साध्याचा अभाव असतो तेथे हेतूचाही अभाव असतो. इतकं सोपं होतं अन्वय व्याप्तीमध्ये आणि व्यतिरेक व्याप्तीमध्ये. आणि आता सर माझा शेवटचं काय सर? माझं शेवटचं आहे सर आता व्याप्तिग्रह. सर व्याप्ती विमर्श मध्ये सगळ्यात शेवटचं काय शिकतो सर? व्याप्तिग्रह. व्याप्तिग्रह कसं येते? एमसीक्यू मध्ये येते. की कसं येते एमसीक्यू मध्ये? बघ व्याप्तीचे ज्ञान ज्याच्यामुळे होते, व्याप्तीचे ज्ञान ज्याच्यामुळे होते सर त्याला काय म्हणायचं? सर त्याला म्हणायचं व्याप्तिग्रह. सर व्याप्तिग्रह. सर ग्रह म्हणलं की मला घरच म्हणलं नाही वाटाले बाबा. व्याप्तिग्रह म्हणतात. एवढंच होतं सर. म्हणजे व्याप्तीचं ज्ञान ज्याच्यामुळे भेटते आपल्याला त्याला आपण काय म्हणतो? व्याप्तिग्रह असं म्हणतो. एमसीक्यू मध्ये कसं येते? व्याप्तीचे ज्ञान ज्याच्यामुळे होते त्याला डॅश असं म्हणतात. मग ती काय बी दिलेलं असते ऑप्शन मध्ये, पण आपण व्याप्तिग्रहाला टिक करून यायचं. सर मी ह्या लेक्चर मधून काय काय शिकलं? व्याप्ती विमर्श काय? हेतू साध्य मधला संबंध. म्हणजे हेतू आणि साध्याचं जे ज्ञान मला कशाद्वारे होते सर? व्याप्तिग्रहाद्वारे होतंय. इतकं मला व्यवस्थित समजलं सर. इतकं मला व्यवस्थित समजलं. काय समजलं? व्याप्य काय, व्यापक काय, टाईप चांगल्या पद्धतीने शिकवून घेतले.
अन्वय व्याप्ती काय असते, व्यतिरिक्त व्याप्ती काय असते आणि व्याप्तिग्रह काय असते, इतक्या टर्म्स मी व्यवस्थित शिकल्या. बरं सर, ह्याचा वापर मला कसं होणार आहे? ह्याचा वापर तुला पुढच्या लेक्चरमध्ये होणार आहे. जेव्हा तू अनुमानाचे टाइप्स बघशील का नाही, तुला हीच डेफिनेशन तिथं बघायला भेटतील अनुमानाच्या टाइप्स मध्ये, आणि हीच तुला डेफिनेशन बघायला भेटते. म्हणजे अनुमानाचे तुझं एक प्रकारचं जे टाइप्स आहे, व्याप्तीनुसार पडलेले जे अनुमानाची जी टाइप्स आहेत का नाही, ती तुला समजण्यासाठी खूप सोपं जाते. बघ, ह्याचं व्यवस्थित रिव्हिजन मार, व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर कर, आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटू. तोपर्यंत रामकृष्ण हरी.